आमचं नाणं खणखणीत असल्यामुळेच तालुक्यात पाण्याचा खळखळाट. पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील. कोणी काहीही कुचकुच करू द्या, काम महायुती सरकारचे. आमदार अमोल खताळ. संगमनेर तालुक्यात सुरू असलेली विकास कामे ही महायुती सरकारच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत. आमचं नाणं खणखणीत असल्यामुळेच तालुक्यात पाण्याचा खळखळाट पाहायला मिळतोय. भविष्यात तालुक्यात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक वसाहतीचे कामही मार्गी लावू, अशी ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. तालुक्यात हिवरगाव पावसा येथे जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सुमारे 1 कोटी रुपयांच्या निधीतून ऊर्ध्व प्रवरा उजव्या कालव्यावरील एक्सेपमधून पाणी सोडण्याचा आणि पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पतदिव्यांचा शुभारंभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. आमदार अमोल खताळ, शिवसेनेचे रामभाऊ रहाणे, प्रमोद रहाणे, काशीनाथ पावसे, गुलाब भोसले, राम जाजू, जनार्दन आहेर, सुशील शेवाळे, रोहित चौधरी, राजन शिंदे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाल्याने सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. परंतु यंदा पाणी उपलब्ध असले तरी अल निनोचा धोका आपल्याला सांगितला असल्याने जूनमध्ये पावसाचे प्रमाण कसे असेल यावरच धरणातील पाण्याचं नियोजन करावं लागणार आहे. राज्यातील सर्वच धरणातील पाण्याच्या संदर्भात 31 ऑगस्टपर्यंत पाण्याचा आढावा विभागाच्या वतीनं घेण्यात येत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. तालुक्यात यंदाच्या वर्षी टँकरची मागणी नाही, कारण आवर्तनाचे नियोजन चांगले झाल्याचा परिणाम आहे. यापूर्वी तालुक्यातील दुष्काळाचे मॉडेल राज्यासमोर जात होतं. महायुती सरकार राज्यात आल्यापासून आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यातून तालुक्यात पाण्याचा खळखळाट होतोय. वर्षानुवर्ष पाण्याची प्रतीक्षा या गावांना होती. पाणी देता आल्याचे समाधान असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. या तालुक्यात ज्या गोष्टी मागच्या काही वर्षात घडल्या नाहीत त्या सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न आमदार अमोल खताळ करीत आहेत. महायुती सरकार तालुक्याच्या खंबीरपणे पाठीशी उभी असल्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली. तालुक्यातील विकास काम मार्गी लागण्यात झालेले परिवर्तन कारणीभूत आहे. हिवरगाव पावसा येथे बंधाऱ्यात आलेलं पाणी आणि सुमारे 3 कोटी रुपयांचे पुलाचे झालेले काम आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली. मागील वर्षभरात जे शब्द दिले ते पूर्ण होत आहेत. तालुक्यावरचा अंधार जात असून तालुका प्रकाशमय होत असल्याचा टोला लगावून मंत्री विखे पाटील म्हणाले की इतके वर्ष फक्त भाषण ऐकली, परंतु तालुका विकासातून प्रकाशमय होत आहे. परंतु सरकारची भूमिका जनहितासाठी कटिबद्ध आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी 30 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येत असताना जिल्ह्याला मोठी संधी, संरक्षण उत्पादनात जिल्ह्याची नवी ओळख होत आहे. तालुक्यातील औद्योगिक विकासासाठी मोठं काम करायचं असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. आमदार अमोल खताळ म्हणाले की संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन झाल्यानंतर आणि परिवर्तन होण्याच्या आधीपासून आपल्या सर्वांचे नेते, मार्गदर्शक नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपलं पालकत्व घेऊन आपली प्रत्येक अडचण सोडवली. प्रत्येक विकासाच्या कामात आपल्या पाठीशी ठाम उभे राहिले. सांगायला आनंद होईल की चंदनापुरी ते शिरापूर रस्त्यावर पुलाचे होणारे काम महायुती सरकारच्या माध्यमातून मार्गी लागलं आहे. या पुलाची मागणी केली गेली होती. त्यावेळेस स्थानिकांशी चर्चा करून पुलाच्या कामाचा निर्णय केला. आता कोण काय म्हणते याला गावातील कार्यकर्त्यांनी उत्तर द्यावे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपलं सरकार असल्याने सर्व गावात निधी उपलब्ध होऊन विकास काम होत आहेत. तरुणांच्या हाताला काम द्यायचे आहे. औद्योगिक वसाहतीसाठी जागेचे काम मार्गी लागणार असून कोणी काही जरी कुचकुच करीत असले तरी काम महायुतीची आहेत. नागरिकांना सुद्धा कळून चुकले असल्याचे आमदार खताळ या प्रसंगी प्रमोद रहाणे, राजन शिंदे, काशीनाथ पावसे यांची भाषणे झाली. महासत्ता न्यूज, संगमनेर.